नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण अभ्यास हा पेपर शिकत असताना आपणाला पर्यावरण प्रदूषण या संदर्भाने सुद्धा माहिती पाहणं आवश्यक आहे। प्रदूषण प्रामुख्याने परिसरातील अनावश्यक बदलामुळे प्राणी, वनस्पती व मानवावर होणाऱ्या घातक परिणामाला त्या ठिकाणी प्रदूषण असे म्हणतात। म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणातील अनावश्यक बदल, आणि हा बदल प्रामुख्याने मानवाद्वारे त्या ठिकाणी घडून येतो। पर्यावरणाला हानी पोहोचणारे प्रदूषके घन, द्रव किंवा वायू स्वरूपात त्या ठिकाणी आढळून येतात। या प्रदूषकाची मात्रा मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास त्या ठिकाणी प्रदूषणाची समस्या उद्भवते। या प्रदूषकाचे स्वरूप त्याच्या वातावरणातील मात्रेवर मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम त्या ठिकाणी अवलंबून असतात। वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी मानवानं फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून पर्यावरणामध्ये प्रदूषण केले आहे। या असल्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी विनाशाच्या मार्गावर येऊन ठेपली आहे। वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोन थर हळूहळू नष्ट होत आहे। त्यामुळे अतिनील सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर तीव्र गतीनं पोहोचत आहेत आणि त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा हळूहळू नाश होत आहे। आपण प्रदूषण पाहत असताना प्रदूषण प्रामुख्याने त्याचे मुख्य 4 प्रकार आपल्याला पाहावे लागतील। त्याच्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूप्रदूषण अशा प्रकारचे 4 प्रदूषण आपल्याला पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो हवा प्रदूषणाच्या संदर्भाने पृथ्वीभोवती वातावरणात नायट्रोजनचं प्रमाण 78.09% आहे, ऑक्सिजन 20.95% आहे, ऑर्गॉन 0.93% आहे, कार्बन डायऑक्साईड 0.03%। हे प्रामुख्याने जड वायू म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। त्याचबरोबर वातावरणामध्ये मिथेन, झेनॉन, ओझोन, हायड्रोजन इत्यादी हलके वायू व पाण्याची वाफ देखील त्या ठिकाणी वातावरणामध्ये असते। वातावरणातील हे सर्व प्रमाणबद्ध घटक सजीवासाठी अत्यावश्यक असतात, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे या वायूच्या प्रमाणात बदल झाला आणि असे निदर्शन आले की आजच्या क्षणाला मानव निर्मित 30,000 रसायने वातावरणात मिसळलेली आहेत। याशिवाय ज्वालामुखी, उल्कापात यांच्यातील काही घटक वातावरणात मिसळली। या सर्वच घटनांनी सभोवतालची हवा स्वच्छ राहिलेली नाही, म्हणजेच ती काय झालेली आहे तर प्रदूषित झालेली आहे। ज्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21% पेक्षा कमी असते ती हवा अशुद्ध म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते। जी हवा ही हवा आरोग्यास काय असते तर अपायकारक असते। दुर्गंधयुक्त विषारी वायूचे प्रमाण जास्त ज्या हवेमध्ये असते त्या ठिकाणी प्रामुख्याने श्वसनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि अशा हवेला दूषित किंवा प्रदूषित हवा म्हणतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी नमूद केले। WHO त्या ठिकाणी अशा प्रकारचं मत नोंदवलेलं आहे। ज्या हवेत वेगवेगळ्या प्रकारचे वायू, कार्बनचे कण, धूर, खनिजाचे कण इत्यादी अनावश्यक घटकाचा त्या ठिकाणी प्रवेश होऊन हवेचे संतुलन बिघडते, अशा असंतुलित हवेमुळे मानव व इतर जीवासाठी धोका निर्माण होतो, तेव्हा त्याला हवेचे प्रदूषण असे म्हणतात।
आपणाला हवेचं प्रदूषण पाहत असताना हवा प्रदूषणाची कारणे पाहणे आवश्यक आहे. या हवा प्रदूषणाच्या कारणाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी हवा प्रदूषणासाठी दोन प्रकारच्या घटकामुळे त्या ठिकाणी हवा प्रदूषण होतं. त्याच्यामधला पहिला घटक आहे नैसर्गिक घटक आणि दुसरा आहे तो मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटकाच्या अनुषंगाने पाहत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, त्याचबरोबर जंगलाला लागणारी आग त्याला आपण वणवे म्हणतो, आणि वातावरणातील विविध घटना या नैसर्गिक कारणामुळे सुद्धा हवा प्रदूषण फार मोठ्या ठिकाणी होतं. त्याच्यामधला पहिला घटक आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना त्यातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. वायुरूप घटकात हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन बाष्प, धुळीचे कण यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. हायड्रोजन वायूचे ज्वालामुखी लगत त्या ठिकाणी ज्वलन होते आणि हे सर्व घटक वातावरणात मिसळल्याने त्या ठिकाणी हवा प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होते. म्हणजेच काय तर हवेमध्ये या घटकाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. प्रमाणात बिघाड झाला की त्या ठिकाणी प्रदूषण झालं असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरा घटक आपण पाहिला तो भूकंप. भूकंप ही आकस्मिक हालचाल त्या ठिकाणी होणारी एक घटना आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी भेगा भूपृष्ठाला पडून भूगर्भातील विविध वायू बाहेर पडतात किंवा बाहेर फेकले जातात. यामध्ये अमोनियम क्लोराईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड वायू, सल्फर डाय इत्यादीचा समावेश असतो आणि त्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होते. तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहत असताना वावटळी व धुळीचे वादळे. उष्ण वातावरणात प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशामध्ये वावटळींना सुरुवात होते. वावटळी व धुळीचे वादळे यामुळे जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, त्याचबरोबर परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळून त्या ठिकाणी हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. नैसर्गिक घटकामधला चौथा महत्त्वाचा घटक आहे जंगलाला लागणारी आग किंवा वणवे. जंगलाला नैसर्गिकरित्या तसेच मानवाकडूनही काही वेळा आग लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ज्वलन घडून येते. या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व प्रचंड प्रमाणात वातावरणात धूर फेकला जातो आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी हवा प्रदूषण होते. त्याच्यामधला शेवटचा पाचवा घटक आहे वातावरणातील विविध बदल. वातावरणातील तापमान सारखे बदल होत असल्यामुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात दव, धुके, दहिवर अशा विविध बदलामुळे त्या ठिकाणी हवा प्रदूषण होते. आपण नैसर्गिक घटकाच्या माध्यमातून होणारे हवा प्रदूषण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जसं नैसर्गिक घटकापासून हवा प्रदूषण होतं तसं मानवनिर्मित घटकसुद्धा हवा प्रदूषणास त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. आणि हा दुसरा मुख्य घटक किंवा हवा प्रदूषणाच्या प्रकारातला दुसरा प्रकार आपण त्याला या ठिकाणी संबोधतो मानवनिर्मित घटक. हवेचे प्रदूषण घडवून आणण्यात नैसर्गिक घटकाबरोबर मानव निर्मित घटक त्या ठिकाणी अधिक प्रभावी आहेत. याच्यामध्ये औद्योगिकीकरण, अमर्याद वाहतूक व इंधनाचा वापर, त्याचबरोबर हवेतील घन पदार्थ, अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट या माध्यमातून प्रामुख्याने मानवनिर्मित स्वरूपामध्ये हवेचं प्रदूषण होतं.
त्याच्यातला महत्त्वाचा पहिला घटक आहे औद्योगिकरण. हवा प्रदूषणाची प्रखरता प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीनंतर प्रकाशाने जाणवू लागली. कारखान्यामधून दररोज हजारो टन विषारी वायू वातावरणात सोडला जातो. यातील काही विषारी असतात, उदाहरणार्थ गंधक व त्याची संयुगे, हायड्रोजन आणि हायड्रोकार्बन संयुगे, त्याचबरोबर विषारी पदार्थ ओझोन वायूच्या थरावर या ठिकाणी हे काय करत असतात तर परिणाम करीत असल्यामुळे या थराचे दिवसेदिवस काय होत आहे तर हा थर नष्ट होण्याच्या होत आहे आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिनील किरण भूपृष्ठावर येत आहेत. दुसरा घटक आहे अमर्याद वाहतूक व इंधनाचा वापर. औद्योगिकरणामुळे बरोबरच वाहतुकीची पण वाढ होणे त्या ठिकाणी अपरिहार्य आहे. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या अनेक वाहनातून जो धूर बाहेर पडतो त्यात कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूचे प्रमाण जास्त असून तो शरीरास अपायकारक असतो. वातावरणात अशा प्रकारचे अनेक वायूचे धुराचे प्रमाण वाढले म्हणजे त्यास आपण वातावरण प्रदूषित झाले असे म्हणतो. मानवाने विविध उपयोगासाठी घनरूप ऊर्जा ऊर्जेची काही स्रोत आहे तो आहे दगडी कोळसा आणि लाकूड. वायुरूपमध्ये नैसर्गिक इंधनाच्या वापरामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाचे संयुगे हवेत मिसळतात आणि त्यामुळे हवेचं फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. तिसरा घटक आहे मानवनिर्मित हवेतील घनपदार्थ. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील धूर मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळते. लाकूड व कोळसा जळल्यानंतर त्यापासून धूर व धुराबरोबर मोठे कणही वातावरणात मिसळतात. कारखान्यात पण रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेली विषारी कणे वातावरणात तरंगतात. या सर्व कणांच्या संयोगाने धुळीचे ढग तयार होऊन हवा प्रदूषित होते. पण त्याचा विपरीत परिणाम पर्जन्यावर होतो व त्यामुळे पाऊसही कमी पडतो. नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत वाढत्या लोकसंख्येच्या ऊर्जेसंबंधीचे जे काही प्रश्न आहेत त्यावर मात मिळवण्यासाठी मानवाने ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पुढचे पाऊल टाकून अणुऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. अशा ऊर्जा निर्मितीसाठी मानवाने ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करून युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लॅटिनियम यासारखी मूलद्रव्ये वापरली आहेत. या मूलद्रव्याच्या वापरामुळं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी झालेलं आपणाला दिसून येईल. यातून फार मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग उत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते. ही किरणोत्सर्जित द्रव्ये वातावरणात खूप वेळा त्या ठिकाणी टिकून राहतात. त्यामुळे हवा प्रदूषण घडून येते. अणुस्फोट घडून आल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ऊर्जा व धूळ मिसळून त्या ठिकाणी सुद्धा हवेचे प्रदूषण होते. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, कीटकनाशकाचा वापर, शीतगृहे, शीतपेट्या इत्यादी कारणामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. या कारणासहित आपण त्याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे पाहिली. या कारणाचा हवा प्रदूषणावर परिणाम सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो आणि आपण या ठिकाणी आज आता हवा प्रदूषणाचे परिणाम या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. हवेच्या प्रदूषणाची समस्या पूर्वीपासून आहे. औद्योगिक क्रांतीमुळे तर हवेच्या प्रदूषणात खूप मोठी वाढ झाली. विशेषतः 20व्या शतकात औद्योगिक विकास, स्वयंचलित वाहनाचा वाढता वापर, नैसर्गिक ऊर्जा साधनाचा अतिउपभोग, वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर यासारख्या आरामदायी वस्तूचा वापर या ठिकाणी वाढल्यामुळं
हवा प्रदूषण ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप घेत आहे. हवा प्रदूषणाचे परिणाम असंख्य असून त्यांचा परिणाम केवळ मानव प्राण्यावर होत नाही, तर इतर वनस्पतीवर तसेच वातावरणातही होतो. हवा प्रदूषणाचे विविध परिणाम ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याचा पहिला परिणाम सांगता येईल की हवा आणि हवामानावर होणारा परिणाम. हवेच्या प्रदूषणात प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड इत्यादी वेगवेगळे विषारी वायू, धूळ इत्यादी मिसळल्याने त्याचा विपरीत परिणाम स्थानिक, प्रादेशिक व जगभर हवा व हवामानावर प्रदूषणाच्या स्वरूपात दिसून येतात. याशिवाय हवा प्रदूषणात क्लोरोफ्लोरोकार्बन वायू याप्रमाणेच हॅलोन्स नावाचे याच प्रकारचे रसायन, पण या रसायनात क्लोरीन वायू ऐवजी ब्रोमीन वायूचा वापर करण्यात येतो. हॅलोन्स रसायने ओझोन थराला अधिक हानिकारक असतात. हॅलोन्स रसायनाचा वापर मुख्यत्वे अग्निशमन यंत्रात अधिक प्रमाणात करण्यात येतो, कारण या रसायनाचा परिणाम मानव तसेच सजीवावर होत नाही. शिवाय स्थावर मालमत्तेवर सुद्धा या वायूचा काहीही परिणाम दिसून येत नाही. क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू शीतकरण क्रिया, रेफ्रिजरेटर, फोम, प्लास्टिक, केस सुकविण्यासाठीची प्रक्रिया, त्याचबरोबर कॉस्मेटिक फवारणी उपकरणे, आग प्रतिबंधक यंत्रणेतही वापरतात. त्यामुळे ओझोन थराची जाडी कमी होते व पोकळी ही त्या ठिकाणी ओझोन थरामध्ये निर्माण होते. अल्ट्राव्हायोलेट सहारा किरण त्या ठिकाणी वातावरणाच्या खालच्या थर तापवतात. त्यामुळे वैश्विक तापमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढून हिमराशी वितळतील व भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरती चा भाग यामुळे त्या ठिकाणी पाण्याखाली जाईल, अशी त्या ठिकाणी शंका व्यक्त केली जात आहे. कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डायऑक्साईड यांचे प्रमाण वाढल्याने हे वायू सूर्यापासून येणारी उष्णता व भूगर्भातून येणारी उष्णता फार मोठ्या प्रमाणात ओढून घेतात व नंतर ती उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे परावर्तित होते. त्यामुळे भूपृष्ठाचे तापमान प्रामुख्याने वाढते. भूपृष्ठाचे तापमान वाढल्यामुळे पुन्हा हिमराशी वितळून सखल किनारी प्रदेश जलमय होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वातावरणाचे तापमान वाढत असून या तापमान वृद्धीसाठी सर्व जगाला त्या ठिकाणी या प्रदूषणाच्या कारणामुळे सामोरं जावं लागत आहे. शहरी क्षेत्रात हवा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात धुके तयार होते. धुरकट धुके त्या ठिकाणी आपणाला पाहावयास मिळेल. कारखान्यातील धूर, वाहनातील धूर, कारखान्यातील सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन इत्यादी वायू एकत्र येतात. शहराच्या खोलगट भागात जड हवा पृष्ठभागाजवळ एकवटते. हिवाळ्यामुळे हवा थंड होते. त्यामुळे हवेची सापेक्ष आर्द्रता वाढून सांद्रीभवनानंतर दाट धुके त्या ठिकाणी तयार होते. त्याचवेळी तापमानाच्या विपरीततेमुळे अशा थंड हवेवर उष्ण हवा असल्याने पृष्ठभागाजवळ दीर्घकाळ टिकणारे धूर व धुक्यापासून निर्माण झालेले दाट धूर आणि धुके त्या ठिकाणी निर्माण होते. धुक्याच्या वेळी विषारी वायूचे श्वसनास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विषारी वायूमुळे त्रास होतो. याच कारणाने 1952च्या डिसेंबरमध्ये लंडन शहरात सुमारे 4000 लोक गुदमरून मरण पावले होते. कारखान्यातील प्रदूषकाबरोबर वाहनाच्या धुराबरोबर तसेच दगडी कोळसा, खनिज तेलाच्या ज्वलनानंतर मोठ्या प्रमाणात SO2 सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हवेतून पाण्याच्या वाफेच्या सानिध्यात येऊन त्याचे आम्लात रूपांतर होते. सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते. अशा
या आम्लाच्या निर्मितीमुळे आम्लपर्जन्य त्या ठिकाणी पडते. या आम्लपर्जन्यामुळे शेती, जंगल, जमिनी, इमारती आणि मानवाची फार मोठ्या ठिकाणी हानी होते. आम्लपर्जन्याची तीव्रता 5 किंवा त्याहून कमी असते. जर्मनी व ब्रिटिश बेटावरील काही भागात नायट्रिक आम्ल नॉर्वे, स्वीडनमध्ये पडून तेथील बहुसंख्य सरोवरे निर्जीव झाली आहेत. या ठिकाणी आपण हवा प्रदूषणाचे परिणाम पाहत असताना दुसरा महत्त्वाचा परिणाम आहे मानवी स्वास्थ्यावर होणारा परिणाम. हवेचे प्रदूषण झाल्यामुळे वातावरणात वेगवेगळी आम्ले तयार होतात. प्रदूषित वायूचा इतर वायूशी संयोग होऊन हवेचे मूळ गुणधर्म बदलतात. या बदलाचा सर्वात जास्त परिणाम मानवी आरोग्यावर होतो. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणात बदल होतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी मंदावते. शरीरातील पेशीची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे धाप लागणे, चक्कर येणे, अंगदुखी, डोकेदुखी यासारखे आजार होतात. सल्फर डायऑक्साईडमुळे गुदमरल्यासारखे होते. दम्याचे विकार होतात. डोळ्याची आग होते. श्वसन संस्थेचे त्या ठिकाणी विकार बळावतात. मिथेन, बेन्झीन, नायट्रोजन ऑक्साईड यामुळे दमा, श्वास अवरोध, श्वसन संस्थेची आग, हिरड्याचे विकार, अंतर्गत रक्तस्राव, न्यूमोनिया यासारखे आजार होतात. शिशाचे बारीक कण, कोळशाचे कण, धूळ यामुळे जीव गुदमरणे, बेशुद्धी आणि श्वसनेंद्रियाचे विकार त्या ठिकाणी होतात. हायड्रोजन क्लोराईडमुळे दात ठिसूळ होतात. दाताचे विकार होतात. हायड्रोजन क्लोराईडमुळे कर्करोग त्या ठिकाणी होतो. दगडाच्या खाणीतून धूळ व ॲस्बेस्टॉस यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग त्या ठिकाणी होतो. एकट्या मुंबई शहरात दररोज 1000 टन प्रदूषके त्या ठिकाणी मिसळली जातात. त्यात कार्बन डायऑक्साईड 38.4%, सल्फर डायऑक्साईड 34.4% असतात. मुंबईच्या एकूण वायू प्रदूषणापैकी 60% प्रदूषण चेंबूर भागात होते. चेंबूर व घाटकोपर भागात श्वसनग्रस्ताचे प्रमाण 160% असून त्या ठिकाणी 45% पर्यंत वाढली आहे. मुंबईत सुमारे 45,000 विविध कारखाने आहेत. 5 लाख पेक्षा जास्त मोटारी आहेत. सर्वत्र झोपड्या फैलल्या आहेत. त्याचा फटका 55%ने लोकांना त्या ठिकाणी मुख्यत्वे झोपडपट्टीवासियांना बसत असतो. आग्रा येथे ताजमहालाचे सौंदर्य, मथुरेजवळच्या खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यातील SO2 नष्ट होत आहे. हवेतील तरंगत्या कणामुळे श्वसन मार्गाला हानी पोहोचून त्याचे अस्थमासारखे विकार संभवतात. अधिक मात्रेतील तरंगत्या कणाच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांना इजा पोहोचू शकते व त्यामुळे दीर्घकालीन श्वसन रोग तसेच कर्करोगासारख्या व्याधी त्या ठिकाणी निर्माण होतात. तिसरा महत्त्वाचा परिणाम या ठिकाणी सांगता येईल हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारा परिणाम. हवा प्रदूषणामुळे प्राण्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी परिणाम होतो. वनस्पतीच्या पानावरील पर्णछिद्राद्वारे जेव्हा वायू प्रदूषके वनस्पतीमध्ये शिरकाव करतात त्यामुळे वनस्पतीच्या पानाचे नुकसान होते. वायू प्रदूषकाशी वनस्पतीच्या सतत संपर्क आल्यास पानावरील संरक्षण मेणचट थर काय होतो तर नष्ट पावतो. या संरक्षण थरामुळे वनस्पतीतील पाण्याचा अंश टिकवून ठेवला जातो. तसेच या थरामुळे वनस्पतीतील
पाण्याचा अंश टिकवून ठेवण्याबरोबरच या थरामुळे त्या वनस्पतींना रोग कीटक यापासून त्याचं म्हणजे लागू शकत नाहीत. दुष्काळी परिस्थितीमध्ये व बर्फवृष्टीत सुद्धा त्या ठिकाणी त्या वनस्पतीचं संरक्षण होतं. वायू प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया, वनस्पतीची वाढ यावर सुद्धा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊन पोषक द्रव्याचे शोषण कमी प्रमाणात होऊन परिणामी वनस्पतीची पाने पिवळे होऊन शेवटी गळून जातात. अशा वेळेस वनस्पतीची वाढ खुंटते. वातावरणातील सल्फर डायऑक्साईडच्या अधिक मात्रेमुळे फुलांच्या कळ्या सुकून गळून पडतात. वातावरणातील अधिक प्रमाणातील वायू प्रदूषके वृक्ष तसेच इतर वनस्पतींना हानी पोहोचू शकतात. या वायू प्रदूषकात पोलाद पट्टी, औष्णिक विद्युत केंद्रे व अनेक कारखाने वायू प्रदूषकाची त्या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. हायड्रोजन क्लोरोफाईडमुळे पिके जळतात. हवा प्रदूषणामुळे आम्लपर्जन्य होऊन त्या ठिकाणी वनस्पतीवर विपरीत परिणाम होतो. क्लोरीन, अमोनिया, हायड्रोजन सल्फाईडसारखे वायू वनस्पतीच्या दृष्टीने अतिशय घातक असतात. हवेतील या विषारी वायूमुळे वनस्पतीच्या पानाचा हिरवा रंग नाहीसा होतो. पानाचा आकार वेडावाकडा होणे, पानाचा पुढील भाग लालसर तांबूस होणे, पाने पिवळे पडणे, पाळे गळून जाणे, झाडाची वनस्पतीची वाढ खुंटणे असे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. इतर परिणामामध्ये आपण पाहत असताना प्रतिवर्षी वायू प्रदूषकामुळे करोडो रुपयाच्या मानवतेचे नुकसान होते. वायू प्रदूषकामुळे इमारती तसेच वाहनाच्या रंगाचे नुकसान होते. जगभरात वायू प्रदूषकामुळे अनेक ऐतिहासिक वास्तूच्या स्वरूपामध्ये किंवा रंगरूपामध्ये कायम प्रदूषण त्या ठिकाणी म्हणजे परिवर्तन घडून आले आहे. उदाहरणार्थ संगमरवर पुतळे, सांस्कृतिक वस्तू, इटालीत याला दगडाचा कर्करोग असे संबोधले जाते. सल्फरयुक्त हवा प्रदूषकाचा रंगकाम, तैलचित्रे, नायलॉन कापड यांच्यावर परिणाम होतो. वेगवेगळ्या कपड्यावर, कातरी वस्तूवर आणि कागद यावर परिणाम होऊन त्यांच्या रंगामध्ये काय होतं तर बदल होतो. हायड्रोजन सल्फर डाय व वातावरणातील आर्द्रता यांचा तैलचित्राचा रंगातील लेड बरोबर संयोग होतो व तैलचित्रे काळी पडू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रदूषणाच्या मात्रेनुसार दिल्लीचा उल्लेख जगातील चौथे सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून त्या ठिकाणी करण्यात आला आहे. खरे म्हणजे भारतात प्रदूषणदृष्ट्या अधिक चिंतादायक ठिकाणे आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाद्वारे इसवी सन 2003 साली प्रकाशित केलेल्या परिवेश या प्रदूषकाविषयी अहवालानुसार अहमदाबाद या शहरातील येथील प्रदूषण सर्वात विषारी आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्या खालोखार कानपूर, सोलापूर, लखनौ शहराचा क्रमांक लागतो. या शहराच्या वातावरणात सूक्ष्म कणाचे मर्यादित 60 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर या निर्धारित मात्रेपेक्षा किमान 3 ते 4 पट अधिक प्रमाण त्या ठिकाणी वाढल्याने त्या ठिकाणची हवा प्रदूषित झाली आहे. या अहवालात 2000 साली करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार शोषणयोग्य वातावरणातील तरंगत्या कणाची मात्रा 29 वेळा वेगवेगळ्या शहरात तपासण्यात ठिकाणी आली. म्हणजे वातावरणातील तरंगत्या कणाची मात्रा जी आहे ती 29 शहरात त्या ठिकाणी तपासण्यात आली. या अहवालानुसार भारतातील शहरातील तरंगत्या कणाचे प्रदूषण निर्धारित मात्रेपेक्षा अधिक असून 14 शहरात प्रदूषणाचे प्रमाण मर्यादेच्या पलीकडे आहे. म्हणजे 29 पैकी 14, 50% जास्त शहर कसे आहेत तर प्रदूषित आहेत असं त्या अहवालात नमूद केलं आहे. भारतातील प्रमुख शहरात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादे म्हणजे 60 मिलीग्राम प्रति घन मीटर मात्रेत असल्याचे या अहवालात
नमूद करण्यात आले आहे. पण काही शहरात ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात वाहनाची संख्या, दाट लोकवस्ती आहे, या ठिकाणी विशेषतः मुंबई, कलकत्ता या ठिकाणी वाहतुकीमुळे वातावरणातील नायट्रोजन ऑक्साईडची मात्रा अधिक प्रमाणात आढळून आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे वाहतुकीमुळे वायू प्रदूषण सर्वाधिक होत असल्याचे नमूद केले आहे. महानगरात व्यापारीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वाहतुकीमुळे व त्यातील दुचाकी तसेच 3 चाकी डिझेलवर चालणाऱ्या वाहनामुळे प्रदूषणाच्या मात्रेत प्रचंड वाढ झाली आहे. इंधनाचा दर्जाही हलका वापरल्यामुळं प्रदूषणात वाढ होते आणि हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील निवासी क्षेत्रातील प्रदूषणाची मात्रा ही औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाएवढी किंबहुना त्यापेक्षाही अधिक होत आहे. शहरातील प्रदूषणाची वाढती मात्रा वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2000 मध्ये जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार प्रदूषित शहरासाठी एक कृती योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर प्रदूषण कमी करण्याविषयी निष्क्रियता, त्याबरोबर शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपायावर दिरंगाई यामुळे शहरातील प्रदूषणाची मात्रा वाढत असल्याचा धोका आहे. ताजमहलसारख्या वास्तूचे वायू प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. वातावरणातील सल्फर डायऑक्साईड तसेच तरंगत्या प्रदूषित कणाद्वारे ताजमहलच्या संगमरवरी वास्तूची कवकांची वाढ त्यामुळे झाल्यामुळे संगमरवरी दगडाचा रंग पिवळसर होऊ लागला. तसेच वातावरणातील धुलीकणामुळे संगमरवर दगडावर काजळी चढल्याचे या वास्तूचे चढल्यामुळे या वास्तूच्या जी दिसणारी जी आहे ती काळपट दिसत आहे. आणि हे एक प्रकारे धोका आहे आणि ह्या धोक्याची काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण हवा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये हवा प्रदूषणाचे परिणाम या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. हवेच्या गुणवत्तेचे नियंत्रण सुद्धा त्या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. गुणवत्ता त्या ठिकाणी जर त्या हवेतील बिघडली तर निश्चितच प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येईल. वायू प्रदूषणाचे योग्य नियंत्रण करण्याची उपाययोजना सध्या आपल्या देशात जरी उपलब्ध नसली तरीही भारतात हवेच्या गुणवत्तेचे नियंत्रण करण्याचे उपाय करण्यात येत आहेत. 1960 साली हवेच्या गुणवत्तेचे नियंत्रण करण्यास प्रारंभ भारतामध्ये झाला. प्रदूषण नियंत्रणासाठी नियोजनकर्त्याद्वारे त्या काळी प्रामुख्याने सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड तसेच हवेतील तरंगत्या कणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात झाली. कार्बन मोनॉक्साईड तसेच वातावरणातील शिसे यांच्या मात्रेवर अत्यंत मर्यादित प्रमाणात नियंत्रण करण्यात येऊ लागले. बेंझिन, ओझोन तसेच इतर वायूचे किंवा इतर प्रदूषकाचे नियंत्रण केले जात नसल्यामुळे या प्रदूषकामुळे होणाऱ्या घातक परिणामाचाही विचार केला जात नाही. तरी पण नागपूरचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेद्वारे अलीकडच्या काळामध्ये भारतातील प्रमुख शहरातील हवेतील प्रदूषकाच्या मात्रेची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून एक प्रकारे नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. आपण हवा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये त्याची कारणं आणि परिणामाविषयी चर्चा केल्यानंतर याच्यामध्ये शेवटचा भाग आहे तो हवा प्रदूषणावरील हवा प्रदूषणावरील नियंत्रण आणि उपाय या संदर्भानं औद्योगिक विकास होत असताना कारखान्यामुळे आणि वाहनामुळे प्रदूषण होणारच,
पण त्याचा अतिरेक होणार नाही हे पाहणे आवश्यक आहे. हवा प्रदूषण समस्या ही एखाद्या शहरापुढील किंवा राज्यापुढील किंवा देशापुढील नव्हे तर ही जागतिक समस्या बनली आहे. या प्रदूषणाचा अतिरेक होऊन त्याचा सजीवावर विपरीत परिणाम होण्या अगोदरच त्यावर नियंत्रण आणि उपाय करणे गरजेचे आहे. नियंत्रण आणि उपायाच्या संदर्भामध्ये काही आपल्याला मुद्दे मांडता येतील. त्याच्यामधले पहिला मुद्दा आहे परीक्षण यंत्रणा. हवा प्रदूषण बऱ्याच अंशी अदृश्य स्वरूपात असल्यामुळे त्याचे स्वरूप समजावून घेण्यासाठी ठिकठिकाणी परीक्षण यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे आणि त्या परीक्षण यंत्रणेच्या माध्यमातून तिथलं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी आपणाला त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येईल. दुसरं आहे नियमांचे काटेकोर पालन. कारखाने वाहने यांच्यामुळे प्रामुख्याने हवा प्रदूषण होत आहे. प्रदूषण नियंत्रणाचे दृष्टिकोनातून तयार केलेल्या नियमाचे काटेकोर पालन सरकार, औद्योगिक मंडळे, सामाजिक संस्था, उद्योजक यांनी त्यांच्या कार्यवाहीत त्याची जर कार्यवाही काटेकोरपणे केली तर त्या ठिकाणी आपणाला प्रदूषण कमी करता येईल. आणि नाही केली तर त्या ठिकाणी दोषी संस्थावर, व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढं कारखाने नागरी वस्तीपासून दूर असावेत हा एक उपाय आपल्याला करता येईल. कारखान्यातील विषारी वायूबरोबरच ज्या दिशेने हा वायू जातो त्या भागात 1 किलोमीटरच्या आत वसाहतीची परवानगी देऊ नये. कारखाने विशेषतः नागरी वस्तीपासून पूर्वेला असावेत. अशा पद्धतीची रचना औद्योगिक क्षेत्राची करणं आवश्यक आहे. पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगानं सांगत असताना वाहनाची प्रदूषण यंत्रणेमार्फत काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. वाहतूक व्यवस्थेत वाहने चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी निर्बंध असावेत. वारंवार वाहनाची प्रदूषण यंत्रणेमार्फत काटेकोर तपासणी करावी. दोषी वाहन चालकावर कारवाई करणे या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की आरोग्यविषयक जनजागृती. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी जनसामान्यामध्ये आरोग्यविषयक जागृती, त्याचबरोबर लोकशिक्षण देणे आवश्यक आहे. सतर्कता ठेवणे, जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रदूषणाला काय होईल तर आळा बसेल. वृक्ष लागवड करणे हा सुद्धा अतिशय चांगला उपाय त्या ठिकाणी ठरू शकतो. प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वनस्पती मोलाचे काम करतात. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. आणि असे केल्यास कार्बन डायऑक्साईडसारखे वायू वनस्पती शोषून घेतात आणि म्हणून झाडाला प्रदूषकाची गाळणी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. पुढं पाहत असताना कारखान्याच्या परिसरात पाण्याची कारंजी त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे. ओलसर किंवा दमट हवा विषारी वायूंना शोषून घेते. याकरता कारखान्याच्या परिसरामध्ये पाण्याची कारंजी उडवत ठेवावी. त्यामुळे झाडे, गवत यांची तर वाढ होतेच, परंतु विषारी वायू ही त्या ठिकाणी शोषून घेतले जातात. हा एक महत्त्वपूर्ण उपाय आपणाला त्या ठिकाणी सांगता येईल. पुढं आहे आधुनिक इंधनाचा वापर करणं आवश्यक आहे. घरगुती स्वयंपाकासाठी लाकडे, गोवऱ्या वापरण्याऐवजी लिक्विड पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, सौर चूल, गोबर गॅस इत्यादीचा वापर केल्यास प्रदूषणाची मात्रा त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल. तसेच मोटार वाहनात शिशेविरहित पेट्रोल वापरणे सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या माध्यमातून आपण प्रदूषण कमी करू शकतो. हा एक महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा उपाय आहे कायदे, प्रचारबंदी व इतर प्रतिबंधात्मक उपाय. बिडी, सिगरेट, तंबाखूसारखे व्यसन ज्यामुळे कर्करोग होतो हे सर्वांना माहीत झाले आहे. सरकारने त्याकरता कायदे, प्रचारबंदी व इतर प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. त्याचबरोबर सामाजिक जागृती,
वैयक्तिक आरोग्याची जोपासना सुद्धा आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे कारखान्यातील धुराडी. कारखान्यातील धुराडी उंच उभारली तर प्रदूषणावर नियंत्रण मिळते. तसेच सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करणे आवश्यक आहे. पुढं आहे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, दगडी कोळसा या प्रदूषण निर्माण करणाऱ्या ऊर्जा साधनाच्या वापरावर मर्यादा आणणे. विटाच्या भट्ट्या, कोळसा वापरणारी इलेव्ह इंजिने यांच्यावर बंदी आणणे. अणुशक्तीचे स्फोट थांबवणे गरजेचे आहे. या माध्यमातून सुद्धा आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो. अतिउंच विमान उड्डाणावर बंदी घालावी. पुढचा मुद्दा आहे की उंच विमानावर उड्डाणावर बंदी घालावी. उच्चस्तरीय विमान उड्डाणामुळे ओझोनचा थर विस्कळीत होतो आणि प्रदूषण वाढते. याकरता अतिउंचावर विमान उडण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. वाहनांची कोंडी होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली तर शहरात किंवा वस्तीमध्ये सूक्ष्म हवास्थिती व हवामानाचा विचार करून इमारतीची उंच निश्चित करणे, रहदारीचे मार्ग बंद करणे, वाहनाची कोंडी होणार नाही आवर्जून पाहणे या गोष्टी आपणाला करता येऊ शकतात. पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 मधील 24 कलमाचा वापर करून दंडात्मक व शिक्षेची कारवाई काटेकोर करणे आवश्यक आहे. पर्यावरण संशोधनाला चालना देणे, सतत हवेचे नमुने तपासणे या प्रकारचे उपाय आपण करू शकतो. वायू प्रदूषण रोखून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण प्रदूषण नियंत्रणाऐवजी प्रदूषण रोखण्यावर अधिक भर दिला पाहिजे. खनिज इंधनाच्या वापरावर निर्बंध घातले पाहिजेत. वाहन वापरत असताना येणाऱ्या इंधनाची जी काही नवनवीन ऊर्जा असणारी नव्या स्वरूपाची वाहनं वापरणं गरजेचं आहे. पुनर्नवीकरणीय ऊर्जेचा अधिक वापर करून त्या ठिकाणी आपण वायू प्रदूषणावर फार मोठ्या प्रमाणात आपण नियंत्रण आणू शकतो. उपाय त्या ठिकाणी या माध्यमातून आपण तो एक चांगला उपाय होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण 10 ते 15 उपाय या ठिकाणी या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्याची माहिती घेतलेली आहे. अशा प्रकारे वायू प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आज आपण वायू प्रदूषणाची निर्मिती, वायू प्रदूषणाचे कारणे, वायू प्रदूषणाचे परिणाम आणि वायू प्रदूषणाचे होणारे किंवा वायू प्रदूषणामुळे आपण नियंत्रण कशा पद्धतीनं करू शकतो किंवा उपाय त्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय करता येईल या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.